बीड जिल्ह्यातील धारूर हे महत्त्वाचे शहर आहे. सातवाहनांच्या काळापासून एक संपन्न व्यापारी पेठ म्हणून हे शहर प्रसिद्ध होते. राष्ट्रकूटांच्या काळात शहराचे संरक्षण करण्यासाठी महादुर्ग नावाचा किल्ला बांधण्यात आला. त्या किल्ल्यात भर घालून त्यानंतरच्या राजकर्त्यांनी या किल्ल्यात नवीन बांधकामे केली, किल्ला मजबूत केला. धारूर किल्ला हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात असल्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत हा किल्ला नांदता होता. त्यामुळे आजही किल्ला व त्यातील अवशेष आपणाला बऱ्यापैकी शाबूत आहेत व पूर्ण पाहता येतात. धारूर किल्ला आपण पाहू शकतो. या ठिकाणी भव्य ते अतिभव्य प्रवेशद्वार आहे. असा हा ऐतिहासिक किल्ला आज आपण करत आहे. शहरापासून आपणाला या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे. त्यामुळे आपणाला या किल्ल्याला येण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही व किल्ला पाहण्यासाठी कमीत कमी आपणाला 2 ते 2.5 तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. असा हा आपला वैभव संपन्न व अतिशय महत्त्वपूर्ण किल्ला आज आपण पाहण्यासाठी आलो आहे. तर चला सफर करू किल्ले धारूर, जो पाहण्यासाठी कमीत कमी 2.5 ते 3 तासाची वेळ लागते. संपूर्ण किल्ला खूप सुंदर आहे. मराठवाड्यामध्ये नळदुर्ग या किल्ल्यानंतर सगळ्यात बलाढ्य किल्ला म्हणजे हा धारूरचा किल्ला. हा किल्ला आहे, पाहू शकतो या साईडला बुरुज. आता आपण किल्ल्याची सफर करायला सुरुवात करू. बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी किल्ल्याची सर्व माहिती देण्यात आली आहे, ती पाहू आपण. दरवाज्यात एंट्री करण्याच्या अगोदर प्रथम एक आपणाला असा इथं शिलालेख पाहायला भेटतो पहिलाच. व या ज्या किल्ल्याची रचना आहे गोमुखी पद्धतीचीच आहे आणि याचे जर बुरुज पाहिले तर अतिभव्य आणि बलाढ्य असे एक एक बुरुज पाहायला भेटणार आहेत आपणाला. सर्व किल्ल्याची आपण सविस्तर माहिती घेऊ. चला, किल्ले धारूर. आत आल्यानंतर आपणाला वळून आतल्या डाव्या ठिकाणी जायचं आहे. धारूरच्या किल्ल्यामध्ये आपण आता पहिल्या दरवाजापाशी पोहोचत आहे. पहिल्या दरवाजाचे अगोदरण्यासाठी आपण पहिला तो शिलालेख पाहिला. शिलालेख पाहून झाल्यानंतर आपण आता या दिंडी दरवाजातून त्यामध्ये प्रवेश करणार आहोत. या ठिकाणी किल्ला उघडण्याची वेळ सकाळी 9 आहे आणि बंद होण्याची वेळ जी आहे ती सायंकाळी 5 वाजता हा किल्ला बंद होतो. याची या ठिकाणी व्यवस्थित अशी माहिती देण्यात आली आहे. बाजूची तटबंदी जर पाहिली तर अशी आपण सर्व किल्ला पूर्ण व्यवस्थित पाहणार आहोत आपण. शिलालेख या किल्ल्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपणाला पाहायला भेटणार आहेत. आल्यानंतर असे आपणाला कोठार किंवा धान्य साठवण्याची जागा किंवा पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला भेटत आहेत. त्याच्या बाजूला एक बंदिस्त असं एक रूम आहे. आता मुख्य किल्ल्यामध्ये प्रवेश करू. पडकोट आणि बालेकिल्ला असा प्रकारात आहे. एक शिलालेख आपण आत्तापर्यंत पाहिला आहे. आता आपण एक भरपूर शिलालेख आहेत या किल्ल्यावर. परत आतल्या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी या दरवाजाच्या आतमध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. आतमध्ये आल्यानंतर अजून एक आपणाला असा भुयार पाहायला भेटत आहे. ही छोटेखानी यातून आत येण्यासाठी या ठिकाणी असे बारीक सारीक रूम खूप मोठ्या प्रमाणात आहेत व याही बाजूला आपणाला असे रूम्स पाहायला भेटतात. अशी एक वास्तू इथं मध्ये. आपण आत आल्यानंतर या उंच अशा बुरुजावर जाऊ आणि वरून गडफेरी चालू करू. बारीक बारीक बुरुजांच्या बाजूला तटबंदी जी आहे त्याच्या बाजूला छोटे मोठे खूप मोठ्या प्रमाणात असे रूम्स असावेत. अडचण असल्यामुळे जाऊ नाही शकत आत जास्त आपण. हा जो आहे हा पडकोटाचा भाग आहे, त्याच्या बाजूला खंदक असणार
पडकोट आणि खंदक अशा 2 भागात विभागलेला हा किल्ला आहे. प्रथम आपण या समोरच्या बाजूला जाऊ व समोरच्या बाजूला जाऊन नंतर आपण पाठीमागच्या बाजूला जाऊ आणि तोही भाग पाहून घेऊ. असं आल्यानंतर हे बघा, ही एक वास्तू आहे आणि मगाची ही वास्तू. किल्ला हा गिरिदुर्ग आणि भुईकोट अशा दोन्हीमध्ये आहे. जर आपण मुख्य दरवाजा आहे त्या बाजूला फक्त आपणाला भुईकोटाची बाजू आहे व तिन्ही बाजूनी हा गिरिदुर्गमध्ये किल्ला आहे. तर आपण आता या उंच अशी या वास्तूवर जाऊन येऊ व नंतर पाठीमागच्या बाजूला जाऊ. चल. वर जाण्यासाठी व्यवस्थित अशी सोय आहे. या ठिकाणावरून किल्ल्याचे विहंगमचे दृश्य पाहता येते. खाली सुद्धा उतरण्यासाठी या बुरुजात जागा आहे. पाठीमागच्या बाजूला याच्यावरून अंदाज लावू शकतो आपण किल्ल्याची भव्यता. बाहेरच्या बाजू सुद्धा खंदक आहे व या ठिकाणी खंदक आहे. पडकोट, खंदक आणि बालेकिल्ला 3 विभाग. या साईडला एक्झॅक्ट नजारा पहा. बापरे, पुढे जायला भीती वाटते. आपला नगरचा भुईकोट किल्ला आहे व नळदुर्ग आहे त्याप्रमाणे सुद्धा आहे. खूपच सुंदर व ह्याला बाहेरून खंदक सुद्धा आहे मोठा, खूप मोठा. बीड जिल्ह्यातला सर्वात बलाढ्य किल्ला धारूर. खाली भुयार आहे, छोटेखानी भुयार आहे. इथं रूम असावा जाण्यासाठी बंद केलाय तो सध्या. आता आपण हा बुरुजाचा भाग पाहिला व हा बुरुजाचा भाग पाहून आता पुढचा भाग पाहिला. प्रथम आपण वरून पाहणार आहे किल्ला व वरून पाहून झाल्यानंतर आतून या ठिकाणी सुद्धा एक रूम असावा. खूप मोठा तलाव आहे हा सुद्धा. म्हणजे याची भव्यता समोरून पहा आपणाला लक्षात येईल की किती हाईट आहे याची या समोरच्या तलावाची. म्हणजे ज्यावेळेस किल्ला नांदता असेल किंवा ज्यावेळेस किल्ल्यावर वस्ती असेल त्यावेळेस याची आपणाला भव्यता काय असेल हे आपणाला या ठिकाणावरून किंवा या तलावावरून पाहण्यास भेटते. तलाव एका ठिकाणावरूनच आपल्याला पाहता येतो. महाल टाईप बनवला आहे. पूर्ण खालपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत तलावामध्ये. आपण तलावाच्या बाजूला जाऊ. या बाजूने तलावामध्ये जाण्यास आपणाला जागा आहे. जर भुईकोट किल्ला पाहायचा असेल नळदुर्ग नंतर हा किल्ला जरूर पहा. नगरचा भुईकोट सुद्धा खूप देखणा आहे. या बाजूने किल्ला गिरिदुर्गमध्ये मोडला जातो. हे पहा रोज
अतिशय बलाढ्य आणि खूप मोठ्या प्रमाणात बुरुज आहेत हे. असं पण ही तटबंदी पाहत पाहत या तलावाच्या बाजूला पुढे जातो. बंदुकीचा मारा करण्यासाठी ह्या अशा जंग्या आहेत इथं. खोबण्या वगैरे व्यवस्थित आहेत. या पाण्याच्या टाकाच्या वर इथे जी तटबंदी आहे, या तटबंदीवरून अख्खा किल्ल्याचे जे बुरुज आहेत, जे अवशेष आहेत, ते एका नजरेत आपल्याला पाहता येतात. खूपच म्हणजे भव्यता बघा किल्ल्याची. हा बुरुज आहे व खंदक आहे हा. त्या बाजूला बाहेरच्या बाजूला खंदक सुद्धा आहे. हे आत तलाव आहे. खूपच मोठा किल्ला आहे. तर ते बंद केलेलं आहे, तिथून पुढे जाऊ नाही शकत. व तो जो भव्य बुरुज आहे तो पाहायला किती म्हणजे इतका मोठा प्रचंड बुरुज आहे. आत त्याच्या रूम आहे, त्याच्या पलीकडचं पण असे खूप सगळे बुरुज आहेत. हा तलाव पाहिला आता व तलाव पाहून आपण आता पुढील वास्तू पाहण्यासाठी जाऊ. खंदक, पडकोट आणि बालेकिल्ला अशा 3 विभागात हा किल्ला आहे. या बाजूला थोडी पडली तटबंदी. समोर पहा, त्या ठिकाणी गाई चरायला येत आहेत या अशा खालच्या भागात. आतील बाजूस अशी ही अवशेष आहेत वाड्यांचे वगैरे. हा बुरुज कमीत कमी 20 फुटाचा आहे. आपण त्या ठिकाणावरून वर आलो, तसंच हा सर्व भाग पाहिला. तो खंदक बाहेरच्या बाजूचा, तसेच आतील बाजूस तलाव आहे तो पाहिला. व या तटबंदीवरून आपण आता शेवटच्या भागात पोहोचत आहे. या ठिकाणी हा बुरुज आहे. बऱ्याच ठिकाण लांबपर्यंतचा प्रदेश इथून कव्हर होतो. बीड जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये, धारूर तालुक्यामध्ये सर्व जे बराचसा भाग डोंगर भागांचा आहे. लहान सहान डोंगर आहेत हे. या बुरुजाच्या बाजूने खाली उतरण्याची सोय आहे. दोन्ही बाजूनी खाली रूम सुद्धा आहेत. या बुरुजामध्ये बाहेर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी टॉयलेट असावं थोडंसं. बुरुज इथं त्याची सोय दिसत इथं. हा बुरुज बघा. किल्ल्याचा हा अंतिम भाग. खूपच अद्भुत अविश्वसनीय किल्ला आहे हा. आपण पूर्ण किल्ल्याच्या पाठीमागे आलो. आता जर किल्ल्याचा एंट्रन्स पाहिला तर ते समोरचा बुरुज आहे, त्याच्या बाजूला मेन एंट्रन्स आहे. आणि आपण आता पूर्ण या पाठीमागच्या बाजूला आलो आहे किल्ल्याच्या. भरपूर मोठा आणि ज्याचे बुरुज जर पाहिले तर पाहतच राहावे असे एक एक बलाढ्य आणि मजबूत बुरुज आहेत.
हा पाठीमागच्या दरीकडचा भाग. दुहेरी तटबंदी, खंदक आणि भरपूर प्रमाणात बुरुज असणारा किल्ला. आपण या उंच बुरुजावर जाऊ, त्या ठिकाणची वास्तू पाहून पुन्हा आपण खाली येऊ. पाठीमागच्या बाजूस सुद्धा रूम आहे, तिथं त्या ठिकाणी जाऊन येऊ. राहण्याची सोय खूप मोठी आणि इथे तळघरागत आहे. एवढं अंतिम टप्प्यातील या शेवटच्या टप्प्यातील बुरुज आहे हा, आणि या बुरुजाच्या खाली रूम आहेत. शत्रूला चकवा देण्यासाठी अशी जागा इथे दिसत. ही अंतिम टप्पा पूर्ण खाली भाग. त्या साईडला एक तलाव सुद्धा आहे, तो सुद्धा पाहू आपण. चकवा देण्यासाठी शत्रूला अशी जागा ही. या बाजूचे बुरुज, एक बुरुज, जबरदस्त बुरुज इथे. आणि महत्त्वाचं म्हणजे समोरच्या टेकडीवर सुद्धा तिथं बुरुज केलेला आहे. गडाचा हा शेवटचा भाग, हा शेवटचा भाग आहे. इथं बुरुज आहे, त्याच्या खाली रूम्स आहेत आणि पाठीमागं धरण व समोरच्या डोंगरावर सुद्धा तिथं एक आपणाला बुरुज टाईप केलेला पाहायला भेटतंय. आपण आता अशा या तटबंदीतून जाऊ. या बाजूची जी तलाव आणि तटबंदी वगैरे जी आहे ती पाहू. हे बघा, असं इथं हमामखाना किंवा काय असू शकतो. कमान आहे इथं, महत्त्वाचं म्हणजे सुंदरची कमान. या ठिकाणी 2 दरवाजे पाहायला भेटत आहेत. त्या ठिकाणी एक आहे आणि असे ही, आणि ही वास्तू आतील. ही कशाची वस्तू आहे अंदाज लावता येईना. ठीक आहे, पुढची वास्तू पाहायला जाऊ. आपला जवळपास आता 1 तास होत आला, आपण किल्ला पाहतोय. अजून आपला तेवढाच वेळ जाईल किल्ला पाहण्यासाठी. बुरुजावर जाऊन येऊ एकदा. तो जो तलावच असणार त्याच्या बाजूला हा असा अतिशय भव्य दुसरा तलाव पाहायला भेटतो. ही तलावाचीच बाजू आहे. नळदुर्ग किल्ल्यावर जसं नरमादी धबधबा आहे त्याप्रमाणे इथे सुद्धा एक धबधबा आहे, जो आता तर भरलेला आहे पण पावसाळ्यात धबधब्यासारखा येतो. ते पाहू शकतो, तिथं आहे समोरच्या बाजूस. आणि जर या तलावाला समोर पाहिलं तर समोरच्या डोंगरावर सुद्धा तटबंदी केलेली पाहायला भेटते आपणाला. पाण्याचा तलाव असणारा, पाणी साठवण्यासाठी अजस्त्र असा हा तलाव.
या ठिकाणी एक दरवाजा आहे. या तलावाच्या बाजूला आपल्याला असा हा बुरुज पाहायला भेटतो दरीमध्ये, जो डायरेक्ट खाली उतरतो अशा या. आणि समोरच्या बाजूसुद्धा ही तटबंदी आहे. खूप मोठ्या प्रमाणात समोरच्या बाजूसुद्धा तटबंदी आहे. आपण गडाच्या त्या बाजूला सुद्धा तलाव पाहिला व याही बाजूला तलाव आहेत. 2 तलाव आहेत. दोन्ही तलावामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. ही आतील वास्तू आपण शेवट पाहून घेऊ. तलाव पहा हा. आज सुद्धा एवढ्या प्रमाणात पाणी तलावामध्ये साठून जातं. म्हणजे बांधकाम शैली पाहिली तर खूपच सुंदर आहे. आणि याला जागोजागी पाहण्यासाठी किंवा हा नजारा पाहण्यासाठी असे दरवाजे केले आहेत की जेणेकरून सर्व परिसर पाहता यावा. ही जी तटबंदी आहे, ही तटबंदी कमीत कमी 15 ते 20 फुटाची तटबंदी आहे. मागे दर्गा आहे. अगोदरचा एक बुरुज पाहिला आपण, दरवाजा, व त्याच्या पुढे आल्यानंतर हा असा अजून एक बुरुज किंवा दरवाजा नाही पण बुरुज आहे हा, लक्ष ठेवण्यासाठी, पूर्वर लक्ष ठेवण्यासाठी. आपण या भागातील वास्तू पाहून घेऊ. एक मस्जिद आहे अशी बोलल्याप्रमाणे. त्याच्या पाठीमागच्या बाजूस अवशेष आहे. दरवाजा समोर आहे. पाठीमागच्या बाजूस जे अवशेष आहेत ते पाहून घेऊ. या मस्जिदीच्या पाठीमागच्या बाजूस बरेच अवशेष आहेत किल्ल्याचे. हा दरवाजा बाले किल्ला असावा त्या काळी. बाले किल्ल्यात आल्यानंतर अनेक वस्तू पाहायला भेटत आहेत आपल्याला. कंदक रूम आहे तिकडं मोठ्या प्रमाणात. या बाजूला रूम्स. पाण्यामध्ये आतील बाजू जायला इथे रूम आहे. हे मगाशी दाखवलेली वास्तू. ही सुद्धा मोठी आहे भरपूर. आपण त्या वास्तूच्या पाठीमागं आल्यानंतर या ठिकाणी अशा अनेक वस्तू पाहायला भेटत आहेत आपल्याला. भरपूर प्रमाणात वस्तू आहेत. समोर एक तलाव दिसतोय. हा तलाव मग अशी पाहिला, हा नाही पाहिला, दुसरा तलाव. तो पलीकडच्या बाजूला, खालच्या बाजूला आहे तलाव, तो पाहिला. या वस्तू पाहू आपण आता. अनेक ऐतिहासिक वस्तूंनी हा नटलेला किल्ला आहे आपला.
या वास्तूच्या पाठीमागे आल्यानंतर असा हा एक रूम पाहू शकतो, डबल रूम आहे हा. त्याच्या बाजूला आहे परंतु जाण्यासाठी मार्ग काही दिसेना. ठीक, लांबून पाहू आपण. हौद येते एक छोटेखानी, तेवढा पाहून घेऊ. हौद आहे पाण्यासाठी. आता या वास्तूपाशी आपण पोचून गेलो. हा पाण्याचा तलाव आहे, मोठा तलाव आहे. पाणी सुद्धा आहे त्याच्यात भरपूर प्रमाणात. पाठीमागच्या भागात. आणि हा एक दुसरा रूम आहे, याच्यात सुद्धा पाणी प्यायला भेटतं आपल्याला. या ठिकाणी एक मोठासा हौद आहे, जबरदस्त आहे सुद्धा. या ठिकाणीच नक्षीकाम केलेलं पाहायला भेटायचं. ही वास्तू आहे. आता आपण ही जी मस्जिद आहे त्याच्या मागच्या बाजूची जी वास्तू राहिली आपली पाहायची, त्या ठिकाणी पोचून जातो. तेवढी वास्तू पाहिली की आपले आतील भागातील पाठीमागचा जो भाग आहे त्याच्या आतील भागातले बरेच अवशेष पाहून होतील. 2 तास आपल्या हातात वेळ पाहिजे तर पूर्ण किल्ला व्यवस्थित पाहून होईल. असे रूमेच त्या बाजूने पाहू. ही मस्जिद आहे. जे दडका आहे त्याच्या बाजूला आपणाला असे काही रूम किंवा हा एक छोटेखानी दरवाजा आहे जो बाहेर गेला आहे. या बाजूने आलेला दरवाजा आहे, चोर दरवाजा आपण त्याला बोलू शकतो. किंवा या बाजूला पाणी, त्या बाजूचं पाठीमागं पाहिलं तर या धरणाचं पाणी, तलावाचं पाणी पाहायला भेटत आहे. इथं जे खापराचं नळ दिसत आहे, खापर, त्यातून पाणी आणण्याची सोय केलेली पाहायला भेटत आहे. आपणाला परांड्याचा किल्ला किंवा धर्मवीरगड म्हणजेच बहादूरगड या ठिकाणी सुद्धा अशी सोय केलेली पाहायला भेटत आहे. या तटबंदीचा घेरा 20 फुटापेक्षा जास्त आहे. आता आपण त्या ठिकाणी जो दरवाजा आहे या तलावात येण्यासाठी, पाणी कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी गेलो होतो. असं तलाव. आणि आता तलावाची वास्तू पाहून आपण पुढील वास्तू पाहण्यासाठी निघू. आता आपण या समोरच्या वास्तू आहेत त्या पाहू व पुन्हा मेन दरवाजाच्या बाजूने जाऊ. आता पाठीमागच्या बाजूचा भाग आपला सगळा पाहून झाला आहे. आता जो प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर जो भाग आहे तो पाहायचा राहिला आहे आपला. आता मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर एक बारव किंवा विहीर, बलाढ्य अशी इथं
या बारवमध्ये उतरण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित तसा मार्ग आहे व पायऱ्यासुद्धा समोर पाहायला भेटत आहेत. सध्या वापर नसल्यामुळं पाणी हे खराब आहे, परंतु खूप सुंदर आहे. आपण आता हा भाग पाहू व पुढच्या भाग असतो पाहायला जाऊ. ही एक वास्तू आहे, सुंदर वास्तू आहे. त्याला आत जायला रस्ता आहे, आत जाऊन पाहू आपण. हा छोटासा हा बुरुज टाईप आतल्या बाजूस आहे. सुंदर वास्तू ही सुद्धा. इथे एक शिलालेख लिहिलेला आहे. आताशी आपल्याला 2 शिलालेख लागले आतापर्यंत. आपण आता ह्या वास्तूमध्ये जाऊ. हा दुसरा शिलालेख पाहायला भेटला आपल्याला, मोठा आहे खूप. शिलालेख पाहून आपण आता आतील वास्तू पाहून घेऊ. अशा वास्तू आहेत. ही दफनभूमी आहे बहुतेक. हे पहा, असं इथं या दफनभूमी तिथं. चला, ही दफनभूमी तर पाहिली, मुस्लिम दफनभूमी. इथं अशी ही मुस्लिम शासकांची दफनभूमी. या ठिकाणी जर पाहिलं तर पाणी जाण्याची सोय बहुतेक आहे. आता पाणीसुद्धा भरपूर अजून दिसते, म्हणजे इथं पाण्याचा टाका असावा. इथे पाहू शकतो एक उर्दू किंवा पारशी भाषेत एक लेख लिहिलेला आहे, शिलालेख आहे हा. पाहू शकतो 3 लाईन मध्ये. खूपच सुंदर आहे आणि खूप मोठा सुद्धा आहे. पाहू शकतो थोडासा अवघड मार्ग आहे इथं दीपमाळावर येण्यासाठी. दीपमाळ नसून हे एक कोठार आहे छोटस. इथे काही ठेवण्यासाठी जागा आहे. पाहू शकतो असं खूपच अवघड वाटेन आपल्याला खाली जायचंय. खूपच अवघड आहे पर्यंत येण्याचा मार्ग. इथून आपल्याला खाली उतरायचे आहे. असे मार्गाने जायचे. या स्मशानभूमीच्या पाठीमागच्या बाजूला आपण आता आलो आहे. पाठीमागच्या बाजूला जर आलो तर आपल्याला या अशा वास्तू पाहायला भेटतात. तिथं 3 त्या पाहू काय आहे ते. धर्मापूरचा किल्ला आणि याच्या किल्ल्यामध्ये बुरुज वगैरे भरपूर आहे, परंतु धर्मापूरचा जो किल्ला आहे तो खूप छोटा किल्ला आहे. त्या मानाने हा अजस्त्र आणि बलदंड किल्ला आहे. देवीचं मंदिर आहे इथं आतमध्ये. किल्ल्याच्या या बुरुजामध्ये आपणाला देवीची स्थापना आहे. अंबिका मातेचा फोटो इथं, देवीची मूर्ती. या बुरुजामध्ये अंबिका मातेचं मंदिर आहे. त्याच्या बाजूला हा एक बुरुज आहे व पलीकडच्या बाजूला
अजून एक बुरुज पाहायला भेटते. असे इथं एकूण 3 बुरुज येते. संपूर्ण गडावर आपणाला ठिकठिकाणी बांधकाम केलेलं पाहायला भेटतं. अगदी असं जे आहे त्या ठिकाणी सुद्धा बांधकाम केलेलं पाहायला भेटतं. मधून सुद्धा बांधकाम आहे. आता ही बारव पाहिलेली आहे आपण व आता आपण निघत आहे. आता पुढील वास्तू किंवा जे किल्ल्यात एंट्री केल्यानंतर ज्या वास्तू आहे त्या वास्तू पाहत आपण आता गडाचा सफर पूर्ण करू. संवर्धनाचे काम इथं खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. हा बुरुज आहे. आता आपण या अशा बुरुजाने जाऊ. जो मोठा बुरुज आहे त्याच्या तलाव आहे त्याच्या बाजूला एक छोटा तलाव सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. आणि हा सुद्धा खूप मोठा तलाव आहे. किल्ल्याला एकूण 3रा हा तलाव पाहायला भेटतो आपल्याला. तो महादरवाजा आहे. त्या महादरवाज्यातनं आपण आत येतो. असा हा अजस्त्र बुरुज. आपण या भागाची सफर केली आहे. आपण असंच आता बुरुजावरून शेवटच्या भागात जाऊ. आपण इथून गडावर येतो. हा जो भाग आहे मेन एंट्रन्स आहे. व मेन एंट्रन्समधून आत आल्यानंतर आपण अशा दरवाजातून या बाजूनी गडावर प्रवेश करतो. हा जो भाग आहे हा 5वा भाग आहे इकडचा. आता आपण याच्या रस्त्याने सरळ शेवटच्या बाजूला वास्तू पाहायला जाऊ. दोन शिलालेख आपल्याला पाहायला भेटलेले आहेत आतापर्यंत. अजून बाकीचे शिलालेख कुठे आहेत ते सुद्धा पाहू. आपण त्या बुरुजावर गेलो होतो मगाशी. हा खंदकाचा बाहेरचा भाग. बंदुकीचा मारा करण्यासाठी जंगे आहे तिथं. पडकोटे या अजस्त्र बुरुजावरून आपण मगाशी सफर केली होती. समोर तलाव आहे तो सुद्धा पाहिला होता. भव्यता जर पाहिली तर लक्षात येईल आपण ज्या काळी हा किल्ला नांदता असेल किंवा ज्यावेळेस या किल्ल्यावर वस्ती असेल तर त्यावेळेस या किल्ल्याची भव्यता काय असेल. समोरचा जो बुरुज आहे त्या बुरुजावर आपल्याला हत्तीशिल्प आणि बाकीचे पाहायला भेटत आहेत. ते आपण जवळून पाहू जाऊन. ठिकाणी पडकोटामध्ये जो बाहेरचा खंदक आहे त्या खंदकाच्या वरती हत्तीशिल्प आहे आणि बाजूला 2 शिल्प आहेत व त्याच्या वरच्या बाजूस आपल्याला शिलालेख पाहायला भेटतो. तो आपण पाहू. या बुरुजाची बाजू आपण मगाशी या बुरुजावरून फिरलो होतो. थोडा अडचणीचा भाग आहे. सावधी आहे बाजूला. शिल्प आहे व जो शिलालेख आहे
तो या इथे हे पहा इथं शिलालेख आहे, तो खालून दिसेल व्यवस्थित आपणाला. हे 2 शिल्प आहेत तिथं, हे बघा, हे एक शिल्प आणि ह्या बाजूला शिल्प. ते शिल्प समोरून आपणाला पाहायला भेटेल व्यवस्थित. शिलालेख पहा असा खूप मोठा शिलालेख आहे इथं, असंच पाहू शकतो आपण. या बुरुजाच्या खंदक आहे बाहेरचा. या खंदकाच्या महादरवाजाच्या डाव्या साईडनं यायचं आहे 2 मिनिटाच्या रस्त्याने. त्यानंतर हा असा शिलालेख, 3रा शिलालेख पाहायला भेटतो. आत्तापर्यंत आपण 3 शिलालेख पाहून घेतले. आता अजून शिलालेख आहेत, ते सुद्धा पाहू. या ठिकाणापर्यंत आपण येऊ शकतो. हाही खूप मोठा भाग आहे, आतून दाखवलेला आहे ऑलरेडी आपण. त्या बाजूचा हा खंदक, पाणी साठले त्याच्यात. आणि असं इथून सुद्धा बंदुकीचा मारा करण्यासाठी जंगलाचे रूम्स इथे. बीड जिल्ह्यामध्ये जे महत्त्वपूर्ण 2 किल्ले आहेत, किल्ले धर्मापुरी आणि किल्ले धारूर, हे पाहिले आहेत आपण आता पूर्ण. 6 बुरुज, सर्व अवशेष, आणि आपली आता गडफेरी पूर्ण होत आहे. थोडंसं अजून 1 किंवा 2 शिलालेख आहेत राहिले पाहिजे. आतापर्यंत 3 पाहिले आपण. पहिला जो आहे तो महादरवाजाच्या तिथं आहे. दुसरा आपण आत्ता पाहिला तो एक आहे तो आतील बाजूस. 3 शिलालेख आहेत, 3 पाहिले आपण आतापर्यंत. किल्ला आतापर्यंत 3 शिलालेख पाहिले व जो 4था शिलालेख आहे तो या महादरवाज्यातून आत आल्यानंतर उजव्या साईडला वळल्यानंतर लगेच आपणाला या एका भिंतीवर पाहायला भेटतो. 4 शिलालेख आहेत व्यवस्थित असे. या बाजूला सुद्धा रूम आहेत और तिथं 2 आहेत. हा का, हा कट केलाय. इथं 3 आहेत शिलालेख, 1 2 3. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूने आल्यानंतर इथं टाकसाळ होती पूर्वी, आणि टाकसाळच्या बाहेरच्या बाजूस 1 2 आणि 3, आणि ही एक वास्तू, अशी 4 बोलू शकतो आपण शिलालेख इथं आहेत. हां हां, नाणे वगैरे इथं बनत होते. बरं बरं. हां, अच्छा. आणि ते खालचं काय कशासाठी, त्या तलावात जायला? रूमच आहे ते, तलाव नाही, रूम आहे. हां आता ते थोडंसं झाकलं गेलं हां, माती वगैरे जाऊन. इकडे हे 3 रूम आहेत, इकडे साईडला बरोबर. इथं ह्या बाजूला ते पुढे रोड मार्ग बंद आहे समजा. अच्छा अच्छा अच्छा. पण ह्या बुरुजाच्या या बाजूला आलो की आपणाला इथं रूम या, एक रूम या, धान्य कोठार किंवा बाकीच्या वस्तू ठेवण्यासाठी. किल्ले धारूरची सफर आपली आता या ठिकाणी संपत आहे. साधारण किल्ला पाहण्यासाठी आपणाला 2 तासाच्या पेक्षा जास्त वेळ लागतो. ही पाईपलाईन आहे ना, ही खापरी पाईपलाईन आहे. पाठीमागच्या बाजूस सुद्धा पाहायला भेटली ना. असं पूर्ण ह्या
हे रूम्स येते, टाकसाळचे रूम्स येते. आपण जी सफर करताय ती अप्रतिम. किल्ल्याची सफर आपली आता पूर्ण झाली आहे व परतीचा प्रवास सुरू झाला. किल्ला पाहिला व आता आपण ज्या बाहेरच्या तटबंदीमध्ये एक शिलालेख आहे आणि शिल्प आहे ते पाहायला जाऊ. पण आता या तटबंदीच्या बाहेरून फिरत आहे. तटबंदीच्या बाहेर फिरताना हा जो खंदक आहे, खंदकाच्या दिशेने आपण समोर जात आहे. त्या ठिकाणी आपणाला हत्तीशिल्प आहे व हत्तीशिल्पाच्या बाजूला आपणाला एक शिलालेख पाहायला भेटत आहे. ते शिल्प पाहू व गडफेरी पूर्ण करू. समोरच्या बाजूस पाहिलं तर आपणाला हे असं हत्तीशिल्प पाहायला भेटतं व हत्तीशिल्पाच्या बाजूला शिलालेख आहे तो पाहायला भेटत आहे. खंदकाच्या या तटबंदीमध्ये आपणाला ह्या वस्तू पाहायला भेटतात. जरूर धारूरच्या किल्ल्यावर आल्यानंतर ह्या वस्तू पहा. हे शिल्प आपण पाहिलं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हत्ती आहे. बाजूला 2 शिल्प आहेत व त्याच्या बाजूला सुद्धा शिल्प आहेत, परंतु हे खूपच उंच जागेत आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित पाहता येत नाहीत. वरच्या बाजूस शिलालेख आहे व आता या सर्व वस्तू आपण पाहिल्या आणि गडफेरी पूर्ण केली. गाडीपाशी आता फायनली पोचून गेलो. समोरच्या बाजूस किल्ल्याबद्दल थोडी माहिती देण्यात आली आहे, तेवढी पाहू. या ठिकाणी किल्ल्याबद्दल थोडी माहिती देण्यात आली आहे व्यवस्थित अशी. ही माहिती स्किप करून आपण बघावी ही एक विनंती आहे. गड प्रवेश करताना आपण सुरुवातीला आपल्याला असा एक महत्त्वपूर्ण शिलालेख पाहायला भेटत आहे.